हॅलो. आज या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात एक साधा पण सुंदर दिवस, एका गृहिणीचं डेली रुटीन. सकाळची धावपळ, घरकाम, थोडंसं रिलॅक्सेशन आणि भरपूर सारं प्रेम, थोडासा मी टाइम आणि त्याचबरोबर खूप साऱ्या जबाबदाऱ्या. आणि त्या जबाबदाऱ्यातून आनंद कसा शोधायचा ना, हे एका गृहिणीला चांगलंच माहिती असतं. तुमचं काय मत आहे ना, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर माझं हे काम चाललं होतं हे तर तुम्ही पाहतच आहात. त्याचबरोबर बाबूचा टिफिन बनवायचा होता, कारण त्याचं स्कूल आज जरा लेट सुटणार आहे. इथे वातावरण जरा खराब आहे, त्यामुळे त्यांनी स्कूलचा टाइम चेंज केला, तेही बरं झालं. आणि मस्त असा टिफिन बनवला, छान असं त्याला टिफिन भरून दिला. त्याचबरोबर आणखीन एक काम होतं, ते म्हणजे त्याचा ड्रेस प्रेस करायचा माझा राहून गेला होता. मग काय सकाळी सकाळी तेही काम काढलं आणि छान असा ड्रेस प्रेस करूनच घेतला. म्हटलं चला बाबूला छान असं रेडी करून स्कूलमध्ये पाठवूयात. मग तो मस्त असं त्याला ते प्रेस करून दिलं. आणि त्यालाही प्रेस केलेले कपडे घालायला खूप आवडतात. मी जर केले नाही ना तर मला आवर्जून सांगत असतो की नाही मम्मा तू माझा ड्रेस प्रेस करून ठेव असं. तर मस्त असा त्याचा ड्रेस प्रेस केला. आणि त्याचबरोबर स्वतःसाठी फायनली गरम पाणी केलं आणि तेही घेतलं. आणि आमच्या आहोंना आहे ना ब्लॅक कॉफी खूप आवडते. मला काही ती ब्लॅक कॉफी आवडत नाही, त्यामुळे मी ती घेत नाही. त्यांच्यासाठी बनवली होती आणि ती त्यांनाच दिली. आणि त्यांना म्हटलं हो तुम्ही छान अशी कॉफी घ्या. मग काय सगळेजण असे छान असे जॉबला गेल्यानंतर, जिकडे तिकडे गेल्यानंतर मी माझं काम आवरते. आणि हे असतं माझं काम. माझं म्हणणं आहे ना की घर स्वच्छ असेल, सुंदर असेल तर मनही छान आणि निर्मळ राहतं. तर माझी अशी कामाला सुरुवात झाली होती. आणि त्याचबरोबर मस्त कपडे फोल्ड करणं, बेडशीट झटकणं, छान अशी बेडशीट अंथरून देणं, ही सर्व अशी कामे चालूच होती. आणि त्याचबरोबर मला परीलाही उठवलं होतं. मग काय परी इकडे तिकडे टाइमपास करत होती. म्हटलं चला तिचं टाइमपास होईपर्यंत आणि मूड सेट होईपर्यंत मी माझं काम करून घेते. मग काय छान असं व्यवस्थित सर्व एका ठिकाणी ठेवलं आणि छान असं बेडरूम असं छान असं मेंटेन केलं. आणि त्याचबरोबर तिलाही आंघोळ घातली आणि तिला तयारीला घेतलं. तिचं असं म्हणणं होतं की नाही आज मला पाणी खेळायचंय, पण नाही तिला आज मी पाणी खेळू दिलं नाही, कारण तिला सर्दी झालेली आहे. मग म्हटलं चला तिलाही हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. मग काय तिची छान अशी तयारी केली. आणि मुलांचं कसं असतं ना, मुलं पटकन पळून जातात आईचं लक्ष नसल्यावर, त्यामुळे मी तिचा हात धरून ठेवला होता. आणि त्याचबरोबर माझं चाललं होतं पाऊस पाहायचं काम, की माझे कपडे धुवून झालेत आणि मला बाहेर कपडे टाकायचे होते सुकायला. मग काय ते कपडे काय बाहेर सुकायला टाकता आले नाही, कारण रेलिंगवर भरपूर सारं पाणी होतं. मग मी बाहेर काही आणि आत काही असे कपडे सुकत टाकले. त्याचबरोबर परीचे डॉक्युमेंट्सही काढले आणि काढून ठेवले ते डॉक्युमेंट्स, जेणेकरून परीला हॉस्पिटलला जायला ते डॉक्युमेंट्स मला यांना हातात देता येतील. त्याचबरोबर प्लेनही पार्क होत होतं. मग म्हटलं चला त्याचबरोबर परीला मस्त असं नाश्ताही करवला, शेवग्याच्या शेंग्याची भाजी बनवली. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू